हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्त हेल्दी अशी आणि फक्त पावसाळ्यात मिळणारी अशी पावसाळी रानभाजी म्हणजे फोरशीची भाजी आपण करणार आहोत. आणि ही खूपच हेल्दी आहे. तर ह्या भाजीमध्ये ना भरपूर प्रमाणात फायबर, आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम, विटॅमिन ए, सी आणि भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट आहे. आणि ही भाजी ना पचायला खूपच चांगली आहे. पोटाचे आरोग्य सुधारते, हाडांचे आणि कॅल्शियमनी भरपूर असल्यामुळे आपल्या हाडांचं आरोग्य पण ही भाजी सुधारते. आणि ह्या भाजी आपली रोगप्रतिकारक शक्ती पण वाढवते आणि पचायला उत्तम आहे. आपल्या पोटामध्ये काही पण बिघाड असेल ना तर ही भाजी आपल्याला पोटाचं आरोग्य पण सुधारते. तर ह्या पावसाळ्यामध्ये 1 ते 2 महिन्याच भाजी ही मिळते. तर ही बहुगुणी भाजी पावसाळ्यात जर तुम्हाला मिळाली ना तर तुम्ही ही आवर्जून खा. तर आधी काय करायचं आहे, मी भाजी ना स्वच्छ ही बघा, मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. स्वच्छ पाण्यामध्ये 4 ते 5 वेळा मी ही धुवून घेतलेली आहे. आता ही जरा साफ करूया. काही ठिकाणी ना हे जे जाड असतात ना हे भाजीमधले देठ तर ते घेत नाही, तर आपण हे कापून टाकूया. आणि हे बाकीचे जे एकदम मऊ आहेत ना ते आपण कापून घ्यायचे आहे. तर नाही, मी काय करते आता ही भाजी ना बारीक चिरून घेते आहे. हे जे सॉफ्ट मऊ आहे ना ते आपण घ्यायचे आहे. तर आधी काय करायचं आपल्याला, हे माझं प्लॅटफॉर्म ना स्वच्छ धुतलेलं आहे म्हणून मी प्लॅटफॉर्मवरच चिरते आहे. तर ह्याच पद्धतीने मी बाकीची भाजी पण कापून घेते आहे. तर बघा, ही फोरशीची भाजी संपूर्ण मी चिरून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे भिजवलेली मुगाची डाळ. ही मी अर्धा कप, म्हणजे जो छोटा कप असतो ना चहाचा, तो अर्धा कप मी घेतलेली आहे. स्वच्छ धुतली आहे आणि अर्धा ते पाऊण तास मी भिजत ठेवलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे लसूण आणि हा कांदा आणि या हिरव्या मिरच्या. तर आता या लोखंडाच्या कढईमध्ये मी भाजी करणार आहे. तर कढईमध्ये मी अर्धा चमचा तेल घेतलेला आहे. तेल गरम झाल्यावर आपल्याला लसूण घ्यायचा आहे, ठेचलेला. लसूणला ना आपण ठेचून घ्यायचं आहे, चव खूप छान लागते. तुम्ही कापून पण घालू शकता लसूण. लसूण छान परतला गेला ना मिरच्या घालायच्या आहे. मिरच्या परतला गेल्या ना की आपल्याला हा कांदा घालायचा आहे. मी हा 2 मोठी साईजचा कांदा घेतलेला आहे. कांदा परतला गेला ना तर आपण आपली मुगाची डाळ याच्यामध्ये घालायची आहे. छान अशी परतून घ्यायची, झाकण ठेवायचं आहे. मुगाची डाळ थोडीशी शिजली ना की मग आपण भाजी त्याच्यामध्ये ॲड करूया. झाकण उघडून बघूया आपण. व्यवस्थित आपण ढवळून घेऊया. आता आपण ही चिरलेली फोरशीची भाजी ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे. व्यवस्थित ढवळल्यानंतर परत आपण झाकण ठेवूया आणि 2 मिनिटं व्यवस्थित छान अशी शिजवून घ्यायची आहे. झाकण उघडून बघूया आपण. मध्ये मध्ये ना ढवळत राहायचं आपल्याला. मी एकदा ढवळून बघितली होती भाजी. मीठ ॲड करायचं स्वादाप्रमाणे. मीठ टाकून व्यवस्थित आपण परत ढवळून घ्यायची आहे. परत आपण झाकून ठेवूया. 1 मिनिटभर व्यवस्थित आपण शिजवून घेऊया.
1 मिनिट झाली आहे. आपण गॅस 1 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे. हे बघा, भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे. मी तेल कमी ॲड केलं ना, म्हणून जरा खाली चिकटते आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आणखी थोडंसं तेल जास्त ॲड करू शकता. पण जितकं आपण तेल कमी वापरू ना, तेवढंच आपल्या हे आरोग्यासाठी चांगलं असतं. म्हणून मी फक्त अर्धा चमचा तेल घेतलं आहे. तुम्ही 1 चमचा पण घेऊ शकता. आता मी ना काय केलं आहे, फ्रेश नारळ ताजं खोबरं आहे ना, मिक्सरमध्ये असं वाटून घेतलेलं आहे. म्हणजे हे बघा, ते मी ह्याच्यामध्ये घेते आहे. पालेभाजी असली ना की ओलं खोबरं नक्की टाका, खूपच छान चव लागते. पण जर तुम्हाला नसेल आवडत नाही टाकलं तरी पण चालेल. अशीच भाजी खूपच छान लागते. पण आमच्याकडे ना सगळ्या पालेभाज्यामध्ये खोबरं हवं असतं, म्हणून मी खोबरं ह्याच्यामध्ये टाकते आहे. आता मी गॅस बंद करते आहे. ही भाजी ना तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता. पण जर तुम्ही टिफिनमध्ये दिली ना भाजी, तर खोबरं नका ॲड करू. कारण काय होतं ना, अमुक वेळा खोबरं खराब होतं. खोबऱ्यामुळे ना गरमीमध्ये खोबरं जर खराब झालं ना तर भाजीला वास येऊ शकतो आणि भाजी खराब होऊ शकते. अशीच नुसत्या मुगाची डाळ टाकून भाजी केली ना तर तरी पण खूपच छान लागते. मी मुगाची डाळ ॲड केली आहे, पिवळ्या मुगाची डाळ. तुम्ही चण्याची डाळ पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर फ्रेंड्स, ही बघा, छान मस्त आरोग्यदायी बहुगुणी अशी आपली फोडशीची भाजी, म्हणजे पावसाळी रानभाजी फोडशीची भाजी तयार झालेली आहे. चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर पण खूपच छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि फ्रेंड्स, जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज नुकताच रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करते ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि फ्री आहे. तर चला मग फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. ही फोडशीची भाजी फक्त पावसाळ्यात मिळते, 1 ते 2 महिना. तर तुम्ही ही आरोग्यदायी आणि बहुगुणी फोडशीची भाजी नक्की तुम्ही बनवा आणि खा.